मित्रांनो, आपण आज आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे सोप्या पद्धतीने एकदम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आधार कार्ड इझिली डाउनलोड करू शकता आणि तुमच्या आधार कार्डमध्ये झालेले बदल कशा प्रकारे बघायचे याविषयी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत। तुम्ही पूर्णपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे याच्याविषयी आपण माहिती घेऊया। नमस्कार मित्रांनो, आपण आज आपले स्वतःचे आधार कार्ड मध्ये कोणते बदल झाले आहेत आणि ते कसे डाउनलोड करायचे याविषयी माहिती बघणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण त्याविषयी तुम्हाला माहिती देऊया। गुगलवरती येत आहे आधार डाउनलोड असे जरी तुम्ही सर्च केले तरी तुम्हाला भरपूर ऑप्शन येतात। आधार डाउनलोड, PDF आधार डाउनलोड, ऑनलाईन अशा प्रकारचे बरेचसे येतात। त्यापैकी तुम्ही कोणताही एक ऑप्शन डाउनलोड करू शकता। अशा प्रकारचे एक पेज येईल। यामध्ये तुम्ही एक UID या वेबसाईटवरती जे दाखवलेलं आहे UID या आधार डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करा। या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट्स ओपन होईल। त्यामध्ये तुम्ही इथून हे बघू शकता। थोडं झूम करून दाखवतो, त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अपडेट येत जाईल, जेणेकरून इथं तुम्हाला आधार कार्ड, जसं तुमचं नवीन आधार कार्ड असेल तर आधार कार्ड टाकू शकता, किंवा तुमचे जर तुम्ही आधार कार्ड काही चेंजेसमध्ये केलेले असतील त्यासाठी तुम्हाला एनरोलमेंटची काही कॉपी दिली जाते। एनरोलमेंट नंबर असतो तो 12 अंकी असतो, तो नंबर तुम्ही त्यात टाकू शकता, किंवा व्हर्च्युअल ID नंबर जो आधारला असतो तो नंबर टाकला तरी तुमचा आधार कार्ड डाउनलोड होऊ शकतो। चला तर मित्रांनो, सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला एक सांगूया, सिंपल एक लॉजिकप्रमाणे ते अशा प्रकारे लॉग इन करू शकता। असे लॉग इन केल्यानंतर असाच पेज दिसेल। इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, एंटर युअर आधार नंबर, तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। इथं जे काय तुम्हाला कॅप्चा कोड दाखवला तो कॅप्चा कोड टाकायचा आहे। चला तर मित्रांनो, आपण लॉग इन करून घेऊया। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा कॅप्चा टाकल्यानंतर OTP येईल। जस्ट सिम्प्लिफाय, त्यामध्ये एक OTP येईल काही वेळातच। OTP आल्यानंतर OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। जस्ट 1 सेकंड मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो डायरेक्टली आधार कार्ड कॉपी डाउनलोड होईल। आल्यानंतर सगळ्यात सिंपल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा जे काय आधार कार्डवरती जसे कोणाचे पहिले नाव असते, कोणाचे आडनाव असते, जे काही नाव असेल त्याचे आडनावाचे फर्स्ट कॅपिटल लेटर्स टाकायचे, जे पहिले 4 लेटर टाकायचे, नंतर त्यामध्ये जन्मवर्ष टाकायचं। अशा प्रकारे तुम्ही त्याचा पासवर्ड टाकू शकता। नावाचे पहिले 4 अक्षरे कॅपिटल टाका आणि त्यानंतर जन्मवर्ष जे काय आहे तुम्ही त्यामध्ये टाकून तुम्ही तुमचा आधार कार्ड इझिली डाउनलोड करू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता। डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये सर्व काय प्रॉपर माहिती वगैरे आलेली असते। तुम्हाला जर व्यवस्थित असेल तर तुम्ही ती कंटिन्यू करू शकता। हे बघू शकता, तर तुम्हाला पूर्ण माहिती नाही दाखवू शकत त्यामध्ये व्हिडिओमध्ये। माझं स्वतःचंच आधार कार्ड आहे, मी आज एक तुम्हाला डेमो म्हणून दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने तुमचं एक आधार कार्ड डाउनलोड होईल। आधार कार्ड डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला इन केस ऑफिशियल कामासाठी कुठे यूज करायचं असेल तर तुम्ही पुढे सेंड करू शकता, अथवा त्याची प्रिंट पण काढून घेऊ शकता। कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ याविषयी मला अधिक माहिती कमेंटमध्ये सांगा, आणि आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करा। बाकी मित्रांना याविषयी अपडेट अधिक माहिती